प्रादेशिक परिवहन विभागाच्या टेस्ट सेंटरमध्ये वाहन चालकांना येणाऱ्या अडचणींविषयी शिवसेना प्रणित महाराष्ट्र वाहतूक सेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अझीमभाई सय्यद यांनी सहपरिवहन आयुक्त भरत कळसकर यांना निवेदन दिले। यावेळी महाराष्ट्र वाहतूक सेनेचे प्रदेश अध्यक्ष उदय दळवी, उपाध्यक्ष गिरीश विचारे, जिल्हाध्यक्ष राहिल सय्यद, अय्याज काझी आणि हैदरभाई हे उपस्थित होते। टेस्ट सेंटरमध्ये कामाची पद्धत बदलल्याने आणि मनमानी कारभार होत असल्याने त्याचा मानसिक आणि आर्थिक त्रास वाहन चालकांना होत आहे। यापूर्वी वाहनधारकांनी अपॉइंटमेंट्स घेतल्यास एकाच दिवशी गाडीची पासिंग केली जायची। त्याचबरोबर प्रत्येक कॅटेगरीच्या वाहनांना वेगवेगळा कोटा दिला जात असे। मात्र आता अपॉइंटमेंट भेटत तर नाही, कारण सर्व वाहनांचा कोटा एकत्र केला जातो। याचे परिणाम रिक्षा, टॅक्सी आणि बाहेरगावच्या वाहनधारकांना होत आहे। यात वेळ तर जातो, पण दुसऱ्या दिवशी पुन्हा अपॉइंटमेंट फी भरून नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागतोय। चर्चा केली, त्यांनी आम्हाला खूप चांगला वेळ दिला आणि त्यांनी आमच्या समस्या जाणून घेतल्या। त्यांना आम्ही सांगितलं की साहेब, आम्हाला नाशिक जिल्ह्यामध्ये जे काही त्रास होऊ राहिला आहे, नाशिक जिल्ह्यामध्ये आम्हाला जे फिटनेस करण्यासाठी किंवा अपॉइंटमेंट घेण्यासाठी ज्या काय गाड्या आम्हाला पासिंग करायला जे डबल फी मागताय नाशिक आरटीओला, एकदा फी आपण पावती फाडली आणि जर ती गाडीचं अपॉइंटमेंट नाही भेटलं तर ते अपॉइंटमेंट न भेटल्यानंतर परत त्याला फी भरावं लागते, रिशेड्यूल फी भरावं लागते। त्याच्यासाठी खूप काही प्रश्न होते। साहेबांनी आम्हाला आश्वासन दिला, त्यांनी आम्हाला एक वेळ दिला आणि सांगितलं ते का एवढ्या आठवड्यामध्ये मी नाशिकमध्ये एक मीटिंग लावतो, एक बैठक लावतो, तुमच्या लोकांनी या आणि याचा मार्ग 100% साहेबांनी सांगितलं की आम्ही काढून देणार आहे। आणि आम्ही साहेबांना सांगितलं, जर कधी हे मार्ग नाही निघाला साहेब, आम्ही तुमच्याकडे आता आम्ही आमच्या शिवसेनेचा एक लेटर दिलेलं आहे, आम्ही निवेदन दिलेलं आहे। जर हा मार्ग नाही निघाला, कारण की हा सगळं गोरगरीब लोकांचं प्रश्न आहे, हे हातावरचे करणारे लोक आज फिटनेसमध्ये लोकांचं त्याच्यावरती जीवन राहतो। फिटनेस करण्यासाठी लोक येत आहे, पण आपल्या आरटीओ परिवहन कार्यालयामध्ये नाशिकमध्ये होणारा त्रास, त्या त्रासमुळे लोक फिटनेस करत नाही आणि जो फिटनेस कधी नाही झाला आणि काही अपघात झाला तर त्याची सर्व जबाबदारी आपल्या परिवहन आयुक्त कार्यालयावरती, नाशिक आरटीओवरती येईल। आणि जर आता असं जर कधी त्यांनी त्रास थांबलं नाही तर आम्ही आमच्या साहेबांना आम्ही सूचना दिली आहे, नाशिक आरटीओला बी सांगतोय तर आम्ही एक शिवसेना स्टाईल एक ठिय्या आंदोलन आम्ही त्या जो INC सेंटर आहे त्याला आम्ही 1 रुपयाचं नुकसान न करता आम्ही ठिय्या आंदोलन तिथं करणार आहे। जर कधी नाही झालं तर आम्ही एवढं सांगितलं साहेबांना आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की तुमच्या मागण्या आम्ही पूर्ण करू। जे काय आपण ते फी आपण लागू केलेली आहे ते फी पण त्यांनी आता नॉर्थला पाठवलेलं आहे लेटर, आणि ते लेटरचं आपल्याला उत्तर त्यांनी 100% सांगितलं का तुमची ती फी आपण माफ करणार आहे। मी कळसकर साहेब, आमचे जे अप्पर परिवहन आयुक्त कार्यालय अध्यक्ष आहे, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं। मी त्यांचे खूप आमच्या शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीने सर्व संघटनेचे जे लोक आलेले, प्रतिनिधी आरटीओचे आलेले, त्यांच्या वतीने मी त्यांचे खूप आभार मानतो। साहेबांनी आज आम्हाला इथं मुंबईमध्ये त्यांनी आमच्या सगळे गोरगरीब वाहतूकदारांची हाक ऐकली आणि त्यांनी आम्हाला वेळ दिल्याबद्दल, त्यांनी आमच्या मागण्या ऐकून घेतले, त्याच्याबद्दल मी साहेबांचे खूप आभार मानतो। आम्ही इथं कळसकर साहेबांना सांगितलं की साहेब, नाशिकला इथं ATSच्या मार्फतून खूप इथं प्रवासी वाहनधारकांचे हाल होत आहेत। वाहनाची अपॉइंटमेंट इथं 1 महिन्याची पुढची भेटत आहे, रिशेड्यूलसाठी पुन्हा पैसे भरावे लागत आहेत। साहेबांनी आम्हाला आश्वासित केलं तर तुम्ही काहीच चिंता करू नका, येत्या आठवड्याभरात मी तुमच्या इथं प्रश्न मार्गी लावाल असं त्यांनी आश्वासित केलं। ECU मशीन दिले असतानाही त्यांना पण 3-3दा फेल केले जाते। वाहन जितके जुने तितके शुल्क जास्त, असा मनमानी कारभार टेस्ट सेंटरमध्ये होत असून आंधळे दळतय, कुत्रं पीठ खातंय असाच प्रकार सुरू आहे। ज्या एजन्सीला हे काम दिलं आहे त्यांच्याकडे सॉफ्टवेअर अपडेट नसल्याने हा सावळा गोंधळ सुरू असून त्याचा त्रास वाहनधारकांना होत असल्याच्या तक्रारी निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत। यावर लवकरात लवकर तोडगा काढावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा अझीमभाई सय्यद यांनी दिलाय। दिशा न्यूज ब्युरो, नाशिक।